सरळ शब्दार्थ असा आहे, चोखोबाराय नामदेव महाराजांच्या समोर उभे आहेत आणि चोखोबाराय नामदेव महाराजांचं वर्णन करतात. कोण आहेत नामदेव महाराज आणि त्यांनी काय केलं? मग कोण आहेत याचं उत्तर त्यांनी दिलं, धन्य आहेत. बरं, एकदा धन्यता नाही दिली, त्याची दुरुक्ती केली. धन्य धन्य नामदेवा. का नामदेव महाराज धन्य आहेत? का धन्य आहेत? तर त्यांनी आमच्या जीवावर काय केले? उपकार. उपकार केला. उपकार जीवा. मग काय उपकार केला तुमच्या जीवावर? पहिला उपकार आहे, त्यांनी आमच्या अंतःकरणामधलं भय काढून टाकलं. माझा निरसला हे, माझं भय काढलं, माझी भीती काढली. आणि काय कशामुळे भीती गेली तुमची? तर मला नामदेव महाराजांनी खऱ्या पंढरीनाथाचं दर्शन करून दिलं. दाखविला पंढरीला महाराज, तुमच्या अंतःकरणातील भय नुसतं देवाला पाहिलेने गेला का? काही साधना? हो, माझ्या नामदेव महाराजांनी मला अतिशय सोपा मंत्र सांगितला. मंत्र सांगितला सोपा. महाराजा मंत्राने काय झालं तर निवारिले भवतापा. माझा जो भवताप आहे, माझा भवताप या मंत्रामुळं सगळा निघून गेला, नष्ट केला. शेवटी चोखोबार आहे. नामदेव महाराजांना आईची उपमा देतात. आई जन्म देणारी एक असते. नामदेव महाराज म्हणतात, जरी ती माझी जन्मदात्री आई नसेल तर ती माझी कृपेची माऊली आहे.